सुबह सुबह निकले थे हम अजेंडा लेने घूमने। आभाळाकडे पाहून तर असं वाटत होतं जसं काही कापूसच आहे। रस्त्याच्या बाजूला ढुशूम ढुशूम चालू होतं। घरच्यांना म्हटलं की मी जाऊ का मारायला त्यांना। घरचे म्हणाले शांत बस नाही तर कुत्र्यासारखा मार खाशील। म्हणून मी शांत बसलो नाही तर तुम्हाला माहिती आहे मग तुमचा भाऊ किती खतरनाक आहे। बसवाला पण मार खाता खाताच वाचला। आज जरा गाडी जास्तच फॉर्म मध्ये आहे। ह्या सगळ्या लोकांना चांगले रस्ते फोडून खराब करायचा कॉन्ट्रॅक्ट घेत होता। हे बसवाले माझ्यासोबत शर्यत लावत होते पण आता माझा मूड नाही त्यांना कधीतरी हरवेल। तोपर्यंत या बैलगाड्यावाल्याला हरवतो। आपल्या पुढे कधी कोणी जाऊ शकतं का। वरखडीतून थोडं पुढे येताच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले। रस्त्याच्या बाजूला मोसंबीचं शेत दिसलं। मग काय गाडी थांबवली आणि सगळे तुटून पडले। मोसंबी खाताना आणि तोडताना सगळ्यांचा व्हिडिओ घेऊन घेत आहे। नंतर या शेतावाल्याला या सगळ्यांचे नाव सांगून देईल। मोसंबी खाणाऱ्यांचे पुरावे गोळा करून मी लागलो मग मी रस्त्याला। जसं जसं अजिंठा लेणी जवळ येत होतं तसं तसं हिरवेगार डोंगर दिसत होते। मग काय गेट मधून एंट्री केली आणि गाडी लावली पार्किंगला। बाकीचं सगळं मी तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये सांगेन। तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या।